नमस्कार मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला शासकीय कोणता तरी कागदपत्र लागतच असतो। म्हणजे कोणतंही काम असलं तर शासनाच्या सेवेचा लाभ घ्यावाच लागतो। मग त्यामध्ये उत्पन्न काढावं लागत असेल, डोमेसाइल प्रमाणपत्र असेल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र असेल, जे काही आपले सरकार सेवा केंद्रावरील कागदपत्र आहेत त्यामध्ये शॉप ऍक्ट लायसन असेल, बरेचसे डॉक्युमेंट म्हणजे जवळपास असे 500 डॉक्युमेंट आहेत की जे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपले सरकार सेवा केंद्रावरून काढावे लागतात। आणि ही सेवा नुसत्या सीएससी सेंटरवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच असते असं नाही। या अगोदरही ही सेवा प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या एक पोर्टल केलेलं होतं आणि आपल्याला त्या पोर्टलवरून आपल्याला वैयक्तिक म्हणजे कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर न जाता आपण वैयक्तिक सुद्धा हे कागदपत्र काढू शकत होतो। मात्र त्याची प्रक्रिया ही प्रत्येक व्यक्तीला जमतेच असं नाही आणि ज्याला जमत होती असे लोक त्याचा फायदा घेत होते। मात्र तो अल्प प्रमाणात फायदा घेत होते, म्हणजे पाहिजे तेवढा आपले सरकार सेवेचा म्हणजे जास्तीचे लोक हा फायदा घेत नव्हते। आता त्यामुळे होतंय काय, प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या सेवेचा लाभ घेता आला पाहिजे असं शासनाचं सुद्धा धोरण आहे। कारण ज्या काही सेवा आहेत तात्काळ मिळाव्यात, प्रत्येक व्यक्तीचं लवकरात लवकर काम व्हावं असं शासनाचं धोरण आहे। आणि मित्रांनो, आजकाल तुम्ही बघत असाल सोशल मीडियामुळे की प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे आणि साधा सुद्धा नसून प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे। त्यामध्ये व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि बरेच साधारण लोक सुद्धा आता ट्विटर वापरायला लागलेले आहेत। आणि मग शासनानं सुद्धा काय केलं, एक धोरण तयार केले की आता ज्या आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवा आहेत म्हणजे त्या पोर्टलवर 500 ज्या सेवा आहेत, या सेवांपैकी काही ज्या महत्वाच्या सेवा आहेत त्या आता व्हॉट्सअपवर येणार आहेत। म्हणजे आपल्याला जर एखादं कागदपत्र काढायचं असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते कागदपत्र काढू शकणार आहोत। आणि आता माहिती व तंत्रज्ञान मंत्री जे आहेत त्यांनी याबद्दल व्हॉट्सअपचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच प्रत्येक व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्रावरील ज्या काही महत्वाच्या सेवा आहेत त्या व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहेत। म्हणजे आपल्याला कागदपत्र जरी काढायचं कोणतं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण आपल्याला जी काही कागदपत्र काढायचंय त्या कागदपत्रासंबंधित पुन्हा काही आपल्याला जी कागदपत्र लागणार आहेत आपण ती व्हॉट्सअपवर अपलोड करायची, टाकायची आणि त्या कागदपत्रांची तपासणी करून आपल्याला जे काही कागदपत्र समजा एखाद्या व्यक्तीला उत्पन्न काढायचं असेल तर त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जी काही कागदपत्र लागतील ती व्हॉट्सअपवर टाकून आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा व्हॉट्सअपद्वारे भविष्यात मिळू शकतं। अशा सर्व 500 ज्या सेवा आहेत त्यापैकी महत्वाच्या सेवा या व्हॉट्सअपवर येणार आहेत, अशी ही महत्वाची अपडेट होती। मित्रांनो, तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।